नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फरवरी आणि मार्च हप्त्याबाबतची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. 19 तारखेला गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्यानिमित्त महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 येणार असं बऱ्याचशा महिलांना वाटत होतं. कारण सरकारच्या दरवेळेस कोणत्या ना कोणत्या मुहूर्तामध्ये महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 पाठवतात. पण महिलांनो यावेळेस कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही आणि कोणत्याच महिलांना ₹1500 या ठिकाणी पाठवण्यात आलेला नाहीये. कारण सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचा जी-आर जो आहे हा फरवरी हप्त्याबाबतचा काढण्यात आलेला नाहीये. तर फरवरी किंवा मार्चचा जो हप्ता आहे हा तुम्हाला केव्हापर्यंत मिळणार आहे? तर महिलांनो येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये जर फरवरी महिन्याचा जी-आर आला नाही, तर तुम्हाला आता डायरेक्ट फरवरी आणि मार्च असे ₹3000 खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं, की तुम्हाला फरवरी आणि मार्चचे एकत्रित हप्ते आहे, या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि हे हप्ते तुम्हाला 15 एप्रिलच्या पूर्वी येऊ शकते. पण असं वाटत होतं, की गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं महिलांच्या खात्यामध्ये हे भेट म्हणून ₹1500 पाठवल्या जाऊ शकतात. तर अशा प्रकारची घोषणा ना अधिवेशनामध्ये करण्यात आली, ना महिला बाल विकास मंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आली. तर ₹1500 या महिन्यात तर तुम्हाला मिळण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. तर येणाऱ्या 25 फरवरीपर्यंत जर कुठल्याही प्रकारची अपडेट आली नाही, तर समजून जायचं तुम्हाला फरवरी आणि मार्चचा जो हप्ता आहे, हा एकत्रित पाठवला जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला आणखी 25 दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण हे जे पैसे आहे, हे तुम्हाला डायरेक्ट आता 15 एप्रिलच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं होतं, की 15 एप्रिलपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये फरवरी आणि मार्च हप्ते या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ज्या महिलांची ई-के-वाय-सी राहिली आहे करायची, त्यांनी लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी 31 मार्चच्या अगोदर करून घ्या. नाहीतर तुमची योजना पूर्णपणे या ठिकाणी बंद होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार नाही आहे. हे तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपली ई-के-वाय-सी केली नसेल, के-वाय-सी चुकल्यानंतर तर लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी करून घ्या. फक्त तुमच्याकडे आता 11 दिवस शिल्लक राहिलेले आहे. तर फरवरी मार्चच्या हप्त्याबाबत आणखी काही अपडेट आले, की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.